श्री स्वामी समर्थ. तर बघा की घरामध्ये मंगल कलशाची स्थापना का बरं करावी? तर मंगल कलशाच्या स्थापनेमुळे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ह्या मंगल होतात आणि आपल्या कुलदेवीची कृपा ही आपल्यावर अखंड राहते. आता मंगल कलश केव्हा भरावा? तर मंगल कलश हा पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही भरू शकतात. आणि बघा की मंगल कलश भरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक तांब्या घ्यायचा आहे. तो नसेल तर दुसरा कोणताही तांब्या तुम्ही घेऊ शकता. आता तांब्या घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. ते स्वस्तिक हे प्रॉपर असावं आणि तांब्याच्या पाचही साईडने आपल्याला खालून वरच्या दिशेने अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला त्या तांब्यामध्ये गळ्यापर्यंत पाणी ओतून घ्यायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी, कुंकू, अक्षदा आणि एक फूल असं त्या तांब्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यावर एक तर 5 नागवेलीचे पानं ठेवायचे आहेत किंवा ते नसेल तर 5 आंब्याचे पानं आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. आणि आता आपण त्याच्यावर जो नारळ ठेवणार आहोत तर तो सोललेला नारळ नसावा, म्हणजे पूर्ण हा नारळ असला पाहिजे. आता तो नारळ आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. आता बघा की हा जो मंगल कलश आहे तो देवाऱ्यामध्ये कोणत्या दिशेला ठेवावं? तर आपल्या देवांच्या उजव्या साईडला मंगल कलश हा ठेवलेला असतो. आता हा मंगल कलश पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर पण आपल्याला गंध, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर हा मंगल कलश आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. बघा, हा मंगल कलश भरताना पूर्ण वेळ आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे की सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही देवीचा कोणताही मंत्र म्हणू शकता, जो तुम्हाला सोप्यातला सोपा मंत्र येतो तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये मंगल कलश हा असायलाच हवा. श्री स्वामी समर्थ.